7 खासदार, हो, शिवसेना उद्धव 7 खासदार. 9 पैकी 7. अरे नाही, आकडा चुकतोय. 9 पैकी 9 आहे. 9 पैकी 9 असतील किंवा 10 पण असू शकतात. तर मी पण राज्यसभेत आहे, तर 9 पैकी 10 खासदारांचा आकडा हा योग्य आहे. आणि तो आकड्यात गफलत करू नका. 9 पैकी 10 किंवा 11 पण असतील, तर ते आकडे जरा समजून घ्या. कोणीही कुठे जात नाही, ज्यांना जायचं ते गेले. सगळे पक्षाबरोबर मजबूतीने उभे आहेत. आता का निवडणुका नाही आहे. लोकसभेच्या निवडणुकांना जवळजवळ अजून 3 वर्ष आहेत. आणि सर्व खासदारांचे आमचं शिवसेना पक्षप्रमुखांचं संवाद सुरू आहे. आता तृणमूलमध्ये फूट पडली. 20 खासदार फुटले, 22 खासदार फुटले. आम्ही उलट नावं दाखवा ना. जी तुम्ही नावं दिलेली आहेत लोकसभा अध्यक्षांना, ते अद्याप का जाहीर करत नाही? अमित शहांची ही एक स्ट्रॅटेजी असते, एक वावटळ निर्माण करायची. फुटले ज्यांना फुटायचं आहे ते फुटतात. तुम्ही त्यांना जरी पायघड्या घातल्यात तरी जी बेईमानीची मानसिकता, जो किडा एखाद्याच्या अंगात शिरला की तो कॅन्सरप्रमाणे संपूर्ण शरीर पोखरतो, मन आणि मेंदू पोखरतो. मग तुम्ही 35, 36, 40 वर्ष जरी पक्षात सर्व पदं उपभोगलीत तरी कोणत्याही कारणानं लोक बाहेर हल्ली देशभरात जाताना मला दिसत आहे. त्याला कारण निवडणूक आयोग आणि देशाचे गृहमंत्री, ईडी, CBI आणि न्यायालय. जोपर्यंत ह्या संस्था निष्पक्षपणे काम करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची तोडफोड आणि फूट ही होत राहणार.